नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात देखील विसरू नका। सिंचना काढणार आता लक्ष्मी आणि श्रीनिवासला घराच्या बाहेर। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तुम्ही पाहिलंच असेल की सिंचना आणि संतोष या दोघांनी देखील घराचे दोन भाग केले होते, त्याच्यामुळे सगळ्यांनाच खूपच त्रास झाला होता आणि त्याच्यानंतर भावना हे सगळेजण येऊन त्या ठिकाणी त्यांच्यासोबत बोलणं करून देखील गेलेले असतात। पण तरी देखील सिंचना आणि संतोषला थोडी देखील अक्कल आलेली नसते, कारण की या दोघांनी शेवटी जे करायचं तेच करायचं चालवलेलं असतं। त्या दोघांना वाटत असतं की ते जे करतात ना ते एकदम बरोबर करत आहे। तर सिंचना ज्यावेळेस मात्र त्यांच्या घरून माघारी येते त्यावेळेस मात्र सगळेजण आता आपले सिद्धूवरती चिडलेले असतात, कारण की सगळ्यांना वाटत असतं की सिंचना आलती तरी सिद्धूने राखी नाही बांधून घेतली, ही खूप मोठी चूक केलेली आहे। त्याच्यामुळे आजी तर म्हणत असते की सिद्धू तुला तर मी सोडणार नाही, कारण की त्या अवलक्षणीच्या नादाला लागून तू चक्क तुझ्या बहिणीला डावललं, हे तुझं चांगलं होणार नाही सिद्धू, तुला मी बघूनच घेईल असं वाटेल ते बोलत असते। पण तुम्हाला माहीतच आहे की खरी रिॲलिटी आणि खरी परिस्थिती काय घडलेली असते। तर आता हे सगळं घडल्याच्या नंतर ज्यावेळेस सिंचना माघारी येते त्यावेळेस मात्र संतोष आणि सिंचनामध्ये परत सारखंच भांडण सुरू होतं। तर श्रीनिवासला जॉब लागलेला असतो ते पण फक्त आणि फक्त आपल्या सिद्धूमुळेच, कारण की सिद्धूच्या ओळखीचंच ते गॅरेजवाले असतात आणि त्याच ठिकाणी श्रीनिवासला जॉब लागलेला असतो। आणि लक्ष्मीला देखील वाटत असतं की घरामध्ये हे काय होऊन बसलेलं आहे। ह्या दोघांना ज्यावेळेस अक्कल येईल त्यावेळेस मात्र घराचं काही ना काही चांगलं होईल। पण मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की संतोषने त्याच्या मोठ्या भावाला देखील घराच्या बाहेर काढलंच होतं, कारण की तो काही देखील काम करत नाही म्हणून आणि फुकटचं खातो, त्याच्यामुळे त्यांना देखील घराच्या बाहेर काढलेलं असतं। तर सिंचना आणि आता संतोष या दोघांमध्ये ह्याच गोष्टी वाचून भांडण चाललेलं असतं की आईबाबांचा खर्च कोण उचलणार, कारण की हे दोघंजण काहीच काम करत नाही, त्यांच्यामुळे यांचा खर्च कोण करणार। तर संतोष म्हणतो की मी आत्तापर्यंत करत आलोय, त्याच्यामुळे इथून पुढे तुम्ही करावं अशी माझे म्हणणं आहे। पण त्यावेळेस मात्र संतोष एवढं सगळं बोलत असतो, त्याच्यामुळे हे सगळं ऐकून मात्र लक्ष्मीच्या डोळ्यातून पाणीच येतं, कारण की तुम्हाला माहितीच आहे की तिला वाटत असते की माझीच मुलं आहेत पण ही कसं बोलतात, कारण की हे सगळं ऐकून कोणत्या देखील आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येणं साहजिकच आहे। पण एवढं सगळं घडल्याच्या नंतर सिंचना आणि संतोष दोघेजण देखील म्हणतात की आपण ह्या दोघांना देखील ह्या घराच्या बाहेर काढूया। तर मित्रांनो, हे ऐकल्याच्या नंतर तर लक्ष्मीचा पूर्णपणे तोल सावरून जातो, कारण की तिला कळतं की हे मी काय ऐकते, कारण की जे घर आम्ही काबड कष्ट करून उभं केलं त्याच घरातून आज आम्हाला हकलण्याची भाषा चाललेली आहे। पण एवढं मोठं तरी आम्ही काय पाप केलंय असं लक्ष्मी देवाकडे म्हणत असते। आणि ज्यावेळेस मात्र श्रीनिवास घरी येतो त्यावेळेस मात्र श्रीनिवासला देखील हे सगळं काय कळतं। त्यावेळेस मात्र श्रीनिवासच्या पायाखालची देखील जमीन सरकते, कारण की श्रीनिवासने कधी देखील याचा विचारच केलेला नसतो की असं काय देखील मला भविष्यात पाहायला भेटेल। कारण की मित्रांनो, चक्क आता लक्ष्मी आणि श्रीनिवास या दोघांना देखील सिंचना आणि संतोष हे दोघेजण मिळून घराच्या बाहेर काढणार हे ऐकल्याच्या नंतर सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकल्यासारखं होतं। तर जयंत आणि जान्हवी या दोघांचं देखील तुफान भांडण लागलेलं असतं, कारण की आता जयंतच्या समोर सगळं काय सत्य येतं की जान्हवी लपून छपून जाऊन ते सगळं काय डॉक्टरकडे त्याच्या ट्रीटमेंटसाठी उपचारासाठी जे काही मेहनत करत असते हे सगळं सत्य त्याच्यासमोर उघडकीस येतं। त्यावेळेस मात्र जयंत देखील खूप चिडतो आणि जान्हवीला आता खिडचीवरती बांधून टाकतो। तर आता पुढे काय घडतं हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे। पण मित्रांनो, जे काही संतोषने आणि सिंचनाने चालवलेलं आहे हे कितपत योग्य आणि अयोग्य आहे हे तुम्हाला देखील चांगलंच माहीत आहे। काय तुम्हाला वाटतंय, संतोष आणि सिंचनाने लक्ष्मी आणि श्रीनिवासला घराच्या बाहेर काढणं योग्य राहील का अयोग्य हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, कारण की असली मुलं जन्माला येण्यापेक्षा न आलेलीच बरं असं मला तर वाटतंय। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। भेटूया पुढील येणाऱ्या लेटेस्ट भागांमध्ये। धन्यवाद।